विदा छान काढतेस हं चित्र. माझ्यासाठी एखादं चित्र काढशील? कुठलं आजी? ते आपल्या घराबाहेर फाउंटन आहे ना, त्याचं चित्र काढशील? ते फाउंटन तुला नीट आठवतंय ना? हो आठवतंय ना, ते तर मी रोजच बघते. आणि ते चित्र तर खूपच इजी आहे, काढेन मी. हा. आजी पण काय? मी आता प्रोफेशनल झाली आहे ना, तर फीस तर लागेल. अच्छा, हो देईन की. काय आहे तुझी फीस? मँगो आईस्क्रीम. अय्या, मँगो आईस्क्रीम. चालेल, डील. डी. मी मँगो आईस्क्रीम देणार आणि तू चित्र काढणार. काढ काढ. मी मंजिरीचं ऐकून काही अडचणीत तर नाही ना येणार? बापरे. पण जाऊ दे, माया खरंच घरी परत आली ना तर माझाच फायदा होईल. आणि जर का काही वेगळं घडणार असेल तर तेही कळेल ना. नको नको, ही रिस्क घ्यायलाच हवी. काय? नीरती देवी हे चिरतारुण्य देणारी देवी आहे. हो, आजी तरी असंच म्हणाली. आणि त्या नीरती देवीला मला प्रसन्न करायचंय. का? कारण आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नीरती देवीच देणार आहे असं आजी म्हणाली. बरं, मग या नीरती देवीला प्रसन्न कसं करायचं ह्याचा उपाय पण आजींनी सांगितला असेल ना? यावेळेस आजीने फक्त उपाय नाही सांगितला, तर येणाऱ्या अडचणी सुद्धा सांगितल्यात. म्हणजे? आजी म्हणाली की नीरती देवीला प्रसन्न करणं खूप अवघड आहे, कदाचित अशक्य सुद्धा. पण हे केल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही. मीरा, याचा दुसरा अर्थ हाही असू शकतो की आपण जर या देवीला प्रसन्न केलं तर आपण मंजिरीच्या खऱ्या रूपापर्यंत पोहोचू. नीरती देवीला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप करावं लागतं. त्या तपामध्ये वारा, अग्नी, पाऊस, भूमी आणि आकाश या पंचमहाभूतांच्या अत्यंत कठीण आणि कठोर कसोट्यांना सामोरं जावं लागतं. अनेक जण इथेच हार मानतात. खरं तर बहुतेकांसाठी आव्हान तिथेच संपतं. आणि समजा हे सगळं तू पार केलंस तरीही नीरती देवी प्रसन्न होईलच असं नाही, पण होऊही शकतो. आणि थोड्याशा शक्यतेसाठी पूर्ण प्रयत्न करावेच लागतात, त्याशिवाय फळ मिळत नाही. आजी, आम्ही प्रयत्न करू. हे तर ताई करू शकते. तिच्याकडे पंचमहाभूतांची शक्ती आहे ना. मीरा, तू मनुष्य आहेस. हे तप तुलाच करावं लागेल बाळा. दुसरं कुणीही तुझ्या जागी हे करू शकत नाही. आणि तसा प्रयत्न केलाच तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ठीक आहे आजी. कधी करायचं? हे तप पौर्णिमेच्या रात्री करायचे. नीरती पौर्णिमेलाच दिसते आणि आता पौर्णिमा जवळ आली आहे. ताई, आजीने स्पष्ट सांगितलंय की हे तप मलाच करावं लागेल. याला काहीच पर्याय नाहीये. आणि खरं सांगू का ताई, आता मागे फिरण्याचा प्रश्नच येत नाही. मंजिरीच्या तावडीतून आपल्या बाबांना सोडवायचंय. तुला आणि आईला मुक्ती सुद्धा मिळवून द्यायची.
आपल्या कुटुंबावरचं संकट कायमचं दूर करायचंय. त्या मंजिरीचं खरं रूप सगळ्यांसमोर आणून तिला शिक्षा सुद्धा द्यायची. ताई, करेन मी हे तप. मीरा, पौर्णिमा उद्याच आहे. तुला उद्याच तप सुरू करावं लागेल. करेन मी. झालं. झालं किती पटकन. अय्या, काय सुंदर काढलंयस चित्र. विधा मस्त काढलंयस ग. आईस्क्रीम डन. बाबा 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 बाबा, काय झालं वेदा? हे बघ, मला आजीने आपल्या घराबाहेरच्या फाउंटनचं चित्र काढायला सांगितलं. सेम टू सेम वाटतंय ना? वेदाने काढलेल्या या चित्रात माया अडकली आहे. या चित्रात म्हणजे माया दिसणार नाही तुम्हाला यात, पण माया याच जंगलात आहे. वेदा, खूप कमाल काढलंयस तू चित्र. हाय फाय. इम्प्रूव्ह करतीस तू दिवसेंदिवस. त्या तू वेदाला हे चित्र काढायला का सांगितलंस अचानक? छान काढलंय ना तिने चित्र. हो, पण हेच चित्र का? सहज. अरे काय आहे, मी ऐकलं ती चित्र खूप सुंदर काढते, म्हणून म्हटलं तिला कठीण चित्र द्यावं. आणि म्हटलं आजूबाजूचंच असेल काही तर तिला सोपंही जाईल काढायला, म्हणून सांगितलं. सहज सहज. पण किती छान काढलंय ना तिने. Wait, am I back? Am I back? Oh my God! I am really back! Wait, मंजिरी मॅडमने मला फायनली बाहेर काढलं त्या ड्रॉइंग मधून. Oh my God, I'm so happy. नाही. नो माया, नो. तुला परत जायचं नाहीये कारण I don't think it's good. इथे नको जायला. पळ. माया,